तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या म्हणजे 30 एप्रिल 2025च्या ठरलं मग मालिकेमध्ये अखेर सायलीने जे कल्पनाला चॅलेंज केलं होतं की मी अक्षय तृतीया दिवशी मी आणि अर्जुनची जोडी कशी अनुरूप आहे हे प्रूव्ह करेल, आणि तिने ते केलं पण. आणि तिच्या ह्या प्रयत्नांना प्रतिमाने पण प्रतिसाद दिला. ती पण म्हणाली की अर्जुन सायलीची जोडी एकदम उत्तम आहे. नक्की सायलीने कसं हे प्रूव्ह केलं आपण ते बघूया. त्याकरता तुम्ही हा भाग पूर्ण बघा. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर तुमची वस्तू जास्त न ताणता मी आजचा भाग सुरू करतो. तर मित्रांनो, कालच्या भागात आपण बघितलं होतं की सायलीने सगळ्यांचं मन हलकं व्हावं आणि सगळ्यांमध्ये पूर्वीसारखं पुन्हा वातावरण निर्माण व्हावं यासाठी जोड्यांचा खेळ खेळला होता. आणि त्याच्यामध्ये शेवटी तिची म्हणजे प्रतिमा आणि तिची जोडी जिंकली होती आणि पूर्ण दोघींचं कौतुक करत होती. तिथूनच आजचा भाग सुरू झाला. तर पूर्ण म्हणत असते की सायली आणि प्रतिमा यांच्यामध्ये रक्ताचं नातं नाही आहे, पण तरीसुद्धा त्या जिंकल्या कारण त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं आहे. मग सायली म्हणते हो पूर्णाई, मगाशी म्हटल्याप्रमाणे योग्य जोडी जुळणे खूपच महत्त्वाचे. मग प्रिया लगेच म्हणते हो, पण ते आपण वाक्य ना नवरा बायकोच्या जोडीबद्दल बोललो होतो. मग सायली म्हणते हो, मग आपण एक काम करूया ना, आपण नवरा बायको जोडीचा खेळ करूया. पण कल्पना ती लगेच म्हणते हो, पण त्यासाठी योग्य जोडी असावी लागते ना. पण सायली म्हणते आई, जोडीला प्रेम आणि विश्वास यावर टिकून असते, जे माझ्यामध्ये आणि यांच्यामध्ये आहे. आणि आम्ही दोघे एकमेकांना किती अनुरूप आहोत हे आज मी अक्षय तृतीयेच्या दिवशी सिद्ध करून दाखवेल. मग सायली सगळ्यांना खेळाचे नियम पुन्हा समजून सांगते. ती म्हणते प्रत्येक जोडीला एक शब्द दिला जाईल आणि तो शब्द ऐकल्यानंतर त्यांच्याकडून पहिल्यांदा जी गोष्ट येईल त्यांनी ती बोलून दाखवायची. आणि कंडिशन एकच आहे याच्यामध्ये की यावेळी दोघे नवरा बायको एकमेकांकडे पाठ करून बसलेले असतील. या खेळामधून आपल्याला एक गोष्ट कळेल की जोडी एकसारखा विचार करते की वेगळा विचार करते. मग लगेच प्रताप म्हणतो पहिला मान आमचा. मग दोघे म्हणजे कल्पना आणि प्रताप खुर्ची जाऊन बसतात आणि पूर्ण त्यांना शब्द येते घर. जसा ते घर शब्द ऐकतात ते दोघेही एकवेळी बोलतात कुटुंब. मग सगळेजण टाळ्या वाजवतात, खुश होतात आणि ती जोडी जिंकली असं पूर्णही जाहीर करते. मग बाण असतो प्रतिमा आणि रविराजचा. मग पूर्ण विचार करत त्यांना शब्द येते गोडवा. जसे दोघे गोडवा शब्द ऐकतात तसे त्यावर ते म्हणतात नाती. मग पुन्हा सगळेजण ट्राय होतात. प्रतिमा म्हणते नात्यात गोडवा असेल ना तर आयुष्य खूप सुंदर होते. मग रविराज सुद्धा म्हणतो मी सुद्धा हेच म्हणणार होतो. बघा मित्रांनो, इथे दोघांचे विचार किती पडतात ते. पूर्ण म्हणते हो, आता पुढची जोडी आहे अश्विन आणि तन्वी यांची. लगेच प्रिया म्हणते तू कोणताही शब्द दे, आम्ही दोघे सारखे उत्तर देणार आणि आम्ही आता तर जिंकणारच. मग पूर्ण त्यांना म्हणते नवरा बायको शब्द दिल्यानंतर अश्विन म्हणतो कर्तव्य आणि प्रिया म्हणते अधिकार. मग सगळ्यांची तोंडे उतरतात आणि अर्जुन मात्र दोघांना बू हे चिडवायला करायला लागतो. मग अर्जुन असं त्यांना चिडवतो म्हटल्यानंतर प्रिया फार चिडते. ती अश्विनला भांडायलाच लागते की तुला कळत नाही का, तुझ्यामुळे आपण हारलो. एवढा साधा खेळ होता यार, आणि मी अधिकार शब्द बोललो ते बरोबर होता. मात्र अश्विन म्हणतो नाही, मी जे कर्तव्य बोललो ते बरोबर होतं. दोघांची भांडणं तिथेच सुरू होतात. मग त्यांच्या भांडणात कल्पना उतरते. ती म्हणते अरे बाबांना बस झालं, हा फक्त एक साधा खेळ आहे, भांडू नका. मग दोघेही बाजूला जाऊन उभे राहतात. मग पूर्ण म्हणते आता पुढची जोडी आहे अर्जुन आणि सायली यांची. मग तिनं फार वेळ विचार करते की यांना कोणता शब्द द्यावा. रविराज म्हणतो पूर्ण देऊन टाका कुठला तरी शब्द त्यांना. मग पूर्ण विचार करत त्यांना शब्द येते. ती म्हणते प्रेम. मग दोघेही उत्तर देतात विश्वास. मग सगळेजण पुन्हा टाळ्या होतात. अश्विनी, कल्पना, प्रिया थोडे नाराज होतात. प्रतिमा मात्र म्हणते मला खात्री होती की तुम्ही दोघे हा खेळ जिंकणारच. विमल म्हणते म्हणजे अश्विन आणि प्रिया सोडून सगळेजण जिंकले. मग मात्र प्रियाचा चेहरा असा बघण्यासारखा होतो मित्रांनो. ती फार चिडली असते. सायली, प्रताप, कल्पना, रविराज आणि प्रतिमा यांचं सगळं कौतुक करत होते की ह्या जोड्या जिंकल्या कारण त्या एकमेकांना अनुरूप आहेत, फक्त खेळात नाही तर खरं आयुष्यात सुद्धा. हे ऐकून प्रतिमा कल्पना म्हणते कल्पना, अजून तुला असं वाटतं की अर्जुन सायली जोडी एकमेकांना अनुरूप नाही, त्यांची जोडी योग्य नाही, तर त्यांची जोडी एकदम श्रेष्ठ आहे. कारण त्यांच्यामध्ये एवढं प्रेम आहे की ते कुठल्याही जोडीमध्ये असू शकत नाही. मला वाटतं ना सगळ्यांना हेच कळावं की अर्जुन यांची जोडी एकदम चांगली आणि योग्य आहे आणि त्याची जोडी नंबर 1 आहे.
इकडे प्रताप आणि कल्पनाच्या रूममध्ये कल्पना म्हणत असते, आजचा दिवस माझा ना अगदी मनाला गेला, खूपच छान गेला. प्रताप सुद्धा म्हणतो, हो, आणि खेळाचा रंगतच आहे. मात्र कल्पना त्याचं बोलणं पडत नाही. ते म्हणते, मला वाटतं ना प्रतिमा अगदी ठरवूनच आली होती की काही झालं तरी आज कडूपणा येऊ द्यायचा नाही. कारण अर्जुन सायलीमुळे सगळी गडबड होते, पण प्रतिमामुळे सगळं ठीक होतं. आणि मित्रांनो, अगदी त्याच वेळेस दोघांच्याही फोनवर एक मेसेज येतो. तो मेसेज असतो प्रतिमाचा. ती दोघांनाही सांगते की आजचं जे प्लॅनिंग होतं ते होतं सायलीचं, आणि मला आणि रविराजला पण तिनेच इन्व्हाइट केलं होतं, म्हणजे आजचं सगळं श्रेय तिलाच जातं. मग मात्र प्रताप खुश होतो आणि कल्पना विचारतो, कल्पना तुला कोणाचा मेसेज आला होता? प्रतिमाचा ना? ती म्हणते, हो हो. काय म्हणाली ती? मग कल्पना सांगते, काही नाही, आजचा दिवस खूप छान गेला, आपण लवकरच भेटू असं म्हणाली ती. मात्र प्रतापला माहीत असतं की ही आपल्यापासून लपवते. मग तो तू कधी असं माझी खोटं बोलायला लागली? मला माहिती आहे की तिने सारीचं कौतुक केलं होतं आणि तुला ते कौतुक बिलकुल आवडलं नाही, म्हणून ते असं माझी खोटं बोलत आहे. मग मात्र कल्पना म्हणते, हो, त्या सायलीचं एवढं काय कौतुक करायचं? त्या बिचाऱ्या प्रतिमेच्या डोळ्यावर तिच्या प्रेमाची पट्टी बांधली जशी माझ्या डोळ्यावर होती, आणि मी दुखावले तसे ती पण दुखावेल, मग तिला कळेल. मग आता प्रताप तिला म्हणतो, किती दिवस तो असे निगेटिव्ह राहणारच? पॉझिटिव्ह बन, आणि आपण आता आहे त्या गोष्टीला स्वीकारलं पाहिजे, सोल्युशन काढलं पाहिजे. मग कल्पना म्हणते, याचं सोल्युशन आता एकच होतं, ते म्हणजे आपण त्यांना घराबाहेर काढायचं, पण आपण तेही करू शकत नाही. पण प्रताप म्हणतो, आपण त्यांना घराबाहेर काय काढायचं? आहे त्यांना स्वीकारून त्यांना, आणि किती दिवस तू त्या सायलीच्या लहान लहान गोष्टीचा राग करणार? मग मात्र कल्पना चिडते. ती म्हणते, तुम्हाला माझ्या होमध्ये हो मिळवायची इच्छा वाटत नाही, तुम्हाला त्या सायलीचं कौतुक करावं असं वाटतं. आणि मित्रांनो, इथे क्लिअरली कळतं की कल्पनाला किती राग आलाय सायलीचा, आणि प्रताप तर सुद्धा थोडक्यात आलाय. इकडे रविराजच्या घरी रविराज आणि प्रतिमा बोलत असतात. त्यावेळेस प्रतिमा म्हणते की मी ना आजचं जे प्लॅनिंग सायलीचं होतं वगैरे वगैरे सगळं कल्पना आणि प्रतापला कळलं. ते एक रविराज असं म्हणतो, मला माहिती आहे कोणी तुला एखाद्या कामाचं क्रेडिट दिलं आणि तुझं नसेल काम ते, तर तू ते लगेच क्रेडिट नाकारतेस, आणि मला याचं खूप आश्चर्य वाटतं. मग मित्रांनो, रविराज मी पहिल्यांदा बघितलं की तो सायलीचं एवढं कौतुक करतो. तो म्हणतो, अति गव्हाची लापशी ना काय मस्त केली तिने, अगदी तू करतेस तशीच. मला ना म्हणजे त्या लापशीसाठी मी तिचे 100 गुन्हे सुद्धा माफ करेल. मग तो प्रतिमा म्हणतो, प्रतिमा तूच शिकवलेलं तुला अशी गव्हाची लापशी बनवायला? मग मात्र प्रतिमा म्हणते, मी तिला काहीही शिकवलं नाही, मलाही कळत नाही की ते स्वयंपाक, रांगोळी वगैरे वगैरे माझ्या कसे होतात ते. आणि एक सांगू का, मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे आले ना तेव्हा खूप घाबरत होते, पण मला सायलीकडे गेलो ना की खूप छान वाटायचं, सुरक्षित वाटायचं. म्हणजे मित्रांनो, एक प्रकारचं जे बॉन्डिंग आहे ना सायली आणि प्रतिमामध्ये, ते आपल्या इथं दिसतंय. मग सीन शिफ्ट होतो अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये. इथे ना अर्जुन सायलीचं प्रचंड कौतुक करत असतो. त्याला म्हणत असतो, आज तुम्ही जे केलं ना ते खूप कौतुकास्पद आहे, आणि आज तुम्ही जे गेम खेळात तेही खूप छान होते, आणि ती मला हे पटवून दिलं की आपली जोडी कशी परफेक्ट आहे. मात्र सायली सुद्धा चिडते. मित्रांनो बघा, तो कौतुक करतो ते चिडते. ती त्याला म्हणते, तुम्हाला काय गरज होती हो वाद करायची? रविराज काका असे म्हणत होते की दामिनीने प्रियाला बोलवलं आणि तुम्ही लगेच वाद सुरू करा. तो म्हणतो, नाही, प्रियाला कोणीतरी टोकलं पाहिजे, कारण की काय झालं, आपल्या घरच्यांच्या डोळ्यावर त्या प्रेमाची एवढी पट्टी बनली आहे की तिला कोणीच काही म्हणत नाही, आणि जोपर्यंत मी ती असं वागत राहील तोपर्यंत तिला टोकणारच. कारण मी जोपर्यंत तिला टोकेल ना तोपर्यंत ती अशी वागणार नाही. कारण की मी पण टोकणं बंद केलं, तिचा आत्मविश्वास एवढा वाढेल की उद्या ती काहीही करेल, आणि आपल्या केसाठी ते खूपच घातक आहे. मग मात्र सायली त्याला शांतला म्हणते, मग शांत व्हा, तुमचं ना तुम्ही ना रंग असले पाहिजे होते, म्हणजे तुम्ही नेहमी ते लाल असले असते. मग तोही म्हणतो, हो, तुम्ही जो रंग असता ना तुम्ही पांढरा असला असता, शांततेचा प्रतीक. आणि इथे त्यांच्या रोमॅन्टिक गोष्टी सुरू होतात, आणि इथे आजचा भाग संपतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आजच्या भागामध्ये, काय तुम्हाला वेगळं वाटलं किंवा काय छान वाटलं, कमेंट जरूर करा. आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि उद्याच्या भागामध्ये अर्जुनला प्रिया विरोधात एक सॉलिड पुरावा मिळणार आहे, त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया